तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या 8 जागांवर तिढा कायम असल्याचं कळते। रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। उरलेल्या 40 जागांचं वाटप जवळपास निश्चित झालंय। काँग्रेसला 14, शिवसेना ठाकरे गटाला 15, वंचित बहुजन आघाडीला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये सध्या कोणत्या जागांवरून तिढा निर्माण होतोय बघूया। नागपूरला लागून असलेली रामटेकची लोकसभेची जागा, हिंगोलीची लोकसभेची जागा, जालन्यातली लोकसभेची जागा, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य या मुंबईतल्या 2 लोकसभेच्या जागा, तर शिर्डी, भंडारा आणि भिवंडी या अशा मिळून एकूण 8 लोकसभा जागांवर महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।